आता आपण पूजेला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करूया। त्यासाठी मी सुपारी घेतली आहे, त्यावर स्वच्छ पाणी, पंचामृत आणि परत स्वच्छ पाणी वाहून त्याचा अभिषेक करून घेतला आहे। नंतर स्वच्छ कपड्याने पुसून त्याला विड्याच्या पानावरती मांडायचं आहे। तर अशा प्रकारे मी गणपती बाप्पाची स्थापना केली आहे। विड्याचं पान, त्यावर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवून त्यावर हळद, कुंकू, अक्षता वाहिल्या आहेत। तुमच्याकडे जानवा असेल, रंगीत वस्त्रमाळ असेल तेही तुम्ही वाहू शकता। गणपतीला जास्वंद किंवा लाल एखादं फूल असेल तर ते वाहायचं आहे। तसेच नैवेद्य म्हणून गुळ खोबरं मी दाखवलं आहे। नैवेद्य दाखवताना नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून देवाला नैवेद्य दाखवायचं आहे। गणपती बाप्पानंतर आता आपण महादेवाची पूजा करूया। त्यासाठी एक फूल मी पाण्यात बुडवून पूर्ण पूजेवरती शिंपडलं आहे, स्वच्छ पाणी घेऊन। त्यानंतर पंचामृत देखील मी असं शिंपडलं आहे। वाळूवरती अभिषेक करता येत नाही, त्याच्यामुळे मी असं फूल पाणी आणि पंचामृतमध्ये बुडवून पूर्ण पूजावरती शिंपडलं आहे। महादेवाला भस्म लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही चंदनही लावून घ्या। तसेच महादेवाला पण हळद कुंकू वाहत नाही, त्यामुळे मी इथे अशोक सुंदरी मातेच्या जागी हळद कुंकू वाहतीये। आता तुम्ही महादेवाला जानवं वाहायचं आहे। त्यानंतर पांढरे वस्त्रमाळ असेल तर तेही वाहायचे आहे। महादेवाला रंगीत वस्त्रमाळ नाही वाहत, सो मी इथे पांढरे वस्त्रमाळ वाहते। त्यानंतर तुमच्याकडे असतील तर अख्खे तांदूळ, काळे तीळ, मसूर डाळ किंवा जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही महादेवाला वाहायचं आहे। त्यानंतर बेल, क्षमीपत्र, धतुऱ्याचं फूल, फळ जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही महादेवाला अर्पण करायचं आहे। महादेवाच्या पूजेनंतर आता आपण वाळूचे जे नंदी, गणपती बाप्पा, माता पार्वती आणि सखी काढले आहेत त्यांची देखील पूजा करून घ्यायची आहे। त्यांनाही फुलं वाहायची आहेत। माता पार्वती आणि सखींना मी रंगीत वस्त्रमाळ वाहिलेले आहेत, त्यांना फुलं अर्पण केलेली आहेत। महादेवाच्या पिंडीला आपल्याला ती 16 पत्रिका वाहायची आहे। अशा प्रकारे ती पत्रिका ठेवायची आहे महादेवावरती। दुर्वा आणि आघाड्याची जोडी ठेवायची आहे, सर्वात महत्त्वाचं आहे हे। त्यानंतर तुमच्याकडे जी फुलं आहेत ते तुम्ही त्यांना वाहू शकता। पूजेनंतर आता आपण माता पार्वतीची ओटी भरून घेऊया। ओटीच्या साहित्याने हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि माता पार्वतीची ओटी भरून घ्यायची आहे। त्यानंतर आपण पूर्ण पूजेला नैवेद्य दाखवूया। पाटाखाली पाण्याचा चौकोन काढून त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवून ताटाभोवती पाणी फिरून नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत महादेवाला नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर आपल्याला पूजेसमोर विड्याचं पान ठेवायचं आहे, त्यावरती 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळकुंड, खोबरं आणि 1 बदाम ठेवून विड्याचं पान दाखवायचं आहे। अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा झालेली आहे। आता तुम्ही आरती करून घेऊ शकता। आरतीसाठी तुपाचं निरांजन आणि कापूर घ्यायचं आहे। आरती झाल्याच्या नंतर हरतालिकेची कहाणी वाचून घ्यायची आहे। दिवसभर व्रत करून दुसऱ्या दिवशी सकाळी या पूजेला दही भाताचा नैवेद्य दाखवून हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि याचं विसर्जन करून घ्यायचं आहे। प्रत्येकाकडे पूजा मांडण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात। माझ्याकडे ही पद्धत आहे, ते मी दाखवायचा प्रयत्न केला। तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या प्रकारे तुम्ही ती मांडू शकता। धन्यवाद।